गोकुळ दूध संघानं सन 2018 मध्ये हलाल प्रमाणपत्र घेतलंय। परदेशात निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता असते। मुळात गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी देशात पुरेशी बाजारपेठ उपलब्ध असताना आखाती देशात उत्पादन विक्रीसाठी आवश्यक असणारं हलाल प्रमाणपत्र गोकुळनं का घेतलं? आखाती देशात उत्पादनं विकण्याची आवश्यकता काय, असा सवाल आता हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आला। हे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। गोकुळ हलालमुक्त करा, गोकुळमध्ये जिहादी कायदा लागू होऊ देणार नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांनी गोकुळ हलाल मुक्त करण्याची मागणी केली आहे। मागणी बघतोय तर गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमियत उलेमा हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। आज हलाल जिहादच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय। आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील पुरवून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय। आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर। तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेली आहे। तर हा पैसा जो ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोहोचलेला आहे, तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे। समितीच्या शिष्टमंडळानं गोकुळचे प्रशासक सागर बलकवडे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना या मागणीचं निवेदन दिलंय। यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, निरंजन शिंदे, विक्रमसिंह जरग, राजू यादव, विकास जाधव, शशिकांत बिडकर, साधना गुडसे, प्रतीक कुलकर्णी, अशोक गुरव, योगेश केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।